जय जय रामकृष्ण हरी. भावी आमदार हा मांडळचा असणार आहे. मांडळमधून आपल्या गुरुमंडळमधून एक जण कोणीतरी भावी आमदार असणार आहे. जो पवित्र, शुद्ध आणि चांगली मेहनत करेल तो मांडळमधून आमदार म्हणून निवडून येईल. मांडळमध्ये जो कोणी जे काही सत्कर्म करेल किंवा जे काही कर्म करेल ते कर्म त्याच्याकडे लगेचच 1000 पटीने परत येईल. म्हणून सत्कर्मांवर लक्ष द्या. आपले विचार चांगलेच ठेवा, चांगलेच विचार करा. तुम्ही जे चांगले विचार कराल, चांगले कर्म कराल, चांगलं बोलाल ते तुमच्याकडे 1000 पटीने परत येईल किंवा हजारो पटींनी परत येईल. त्यामुळे सगळ्यांनी चांगलंच बोला, चांगली इच्छा ठेवा. कर्म चुकलं तर ते चुकीचं कर्मसुद्धा हजारो पटीने तुमच्याकडे परत येणार आहे. त्यामुळे सावध राहा आणि फक्त चांगलेच कर्म करा, चांगलंच बोला, चांगलेच विचार करा. जय जय रामकृष्ण हरी. आपले गुरुमंडळ हे आता तीर्थक्षेत्र झालेले आहेत, श्री क्षेत्र झालेले आहे, गुरुक्षेत्र झालेले आहे. त्यामुळे सर्वांनी सावधपणे कर्म करायचे आहेत. खूप चांगले कर्म करायचे आहेत. कुठल्याही चांगल्या कर्माचं हजारो पटी फळ तुमच्याकडे परत येणार आहे. जय जय रामकृष्ण हरी.